जिभेची चव वाढवणारी साधी आणि चविष्ट डाळ पालक. इथे मी पाऊण वाटी मूग डाळ घेतली आहे. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. 2 वाटी स्वच्छ धुवून कापून घेतलेली पालक घालायची. गरजेनुसार पाणी घालून कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. उकडलेली डाळ पालक आता चांगली मिक्स करून घ्यायची. फोडणीसाठी कढईतले तेल गरम झाले की चमचाभर जिरे घालायचं. जिरे चांगलं तडतडलं की लसूण मिरची घालायची. इथे मी 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 3 हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये जाडसर वाटली आहे. मंद आचेवर लसूण मिरची खमंग भाजून घ्यायची. हळद आणि हिंग घालून थोडंसं परतून घ्यायचं. उकडलेली डाळ घालायची. पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशा साध्या आणि चविष्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. 5 ते 6 मिनिटे मध्यम आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं. मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, नाहीतर डाळ कढईला चिटकून करपू शकते. आता चमचाभर तूप मात्र आवर्जून घालायचं. तुपामुळे डाळ पालक चविष्ट लागते. गरमागरम डाळ पालक भातासोबत मस्तच लागते. तुम्ही ही डाळ पालक कशासोबत खाणार कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.